नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जीर्ण इमारतीमधून येत होता प्रचंड दुर्गंध. समोरचं दृश्य पाहून नागरिक हादरले. एकाच वेळी 56 मृतदेह. पोलिसांनाही फुटला घाम. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुनसान आणि जीर्ण इमारतीमधून तीव्र वास येत होता. हा वास त्या सर्व परिसरात पसरला. नागरिकांना श्वास घेणं देखील कठीण झालं होतं. शेवटी हिम्मत करून नागरिकांनी या इमारतीमध्ये नेमकं काय आहे हे माहिती करून घेण्याचा निर्णय घेतला. नागरिक मोठ्या हिमतीने या बिल्डिंगच्या आत पोहोचले. समोरचं दृश्य पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण या इमारतीमध्ये एक दोन नाही तर तब्बल 56 मृतदेह अस्ताव्यस्त पद्धतीने पडलेले होते. हे पाहून नागरिकांना घाम फुटला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. समोरचं दृश्य पाहून पोलिसांनाही जबर धक्का बसला. ही घटना अमेरिकेतल्या शिकागोमध्ये असलेल्या एका फ्युनरल होममध्ये घडली आहे. या फ्युनरल होममध्ये कोणतीही काळजी न घेता तब्बल 56 मृतदेह तसेच टाकून देण्यात आले होते. हे मृतदेह सडू लागल्यामुळे त्याचा वास त्या संपूर्ण परिसरात पसरला होता. या ठिकाणी नागरिकांना राहणं देखील कठीण झालं होतं. अखेर नागरिकांनी मोठ्या हिमतीने या फ्युनरल होमची पाहणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. समोरचं दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच एक पथक देखील घटनास्थळी दाखल झालं. दरम्यान हे मृतदेह ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर करण्यात आला नसल्यानं त्यांना आढळून आलं होतं. आता या प्रकरणात चौकशी सुरू असून या मृतदेहांची ओळख पटवण्यात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली जाणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान हे मृतदेह सडल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. या फ्युनरल होमचं लायसन्स तात्काळ रद्द करण्यात आलं असून आता या घटनेची चौकशी सुरू आहे.